मित्रांनो, सकाळी 10 वाजता मी वरद विनायकाचं गणपतीचं महड मधल्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि आता मी आलो आहे सुधागड तालुक्यातील पाली या ठिकाणी बल्लाळेश्वराचं दर्शन घेण्यासाठी। माझ्या पाठीमागे आपणास जो डोंगर दिसतोय त्या डोंगराच्या पायथ्याशी बल्लाळेश्वराचं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला दर्शन घ्यायचंय। चला माझ्याबरोबर दर्शन बी घेऊ आणि इथला जो पूर्ण निसर्ग आहे कोकणाचा तो काही प्रमाणात पाहू। नमस्कार, आपण पाहत आहात आमचा गुरुजी व्लॉग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे। दुपारचे 2:30 वाजलेत आणि पुण्यापासून 110 किलोमीटरवर पाली या ठिकाणी मी बल्लाळेश्वर गणपतीच्या दर्शनासाठी आलेलो आहे। मित्रांनो, पावसाचे दिवस आहेत आणि कोकण बहरला आहे आणि या बहरलेल्या कोकणामध्ये गणपतीचं आपल्याला दर्शन घ्यायचंय आणि या ठिकाणी असलेला निसर्ग सुद्धा पाहायचा आहे। चला मित्रांनो, आता आपण बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी मुख्य मंदिराकडे चाललो आहोत। दोन्ही बाजूनी तुम्हाला या ठिकाणी हार, प्रसाद, लहान मुलांची खेळणी, पूजेचे साहित्य इत्यादीचे स्टोअर्स दिसत असतील। दर्शन रांगेतून आपण आता मंदिराकडे जात आहोत। दुपारी 2:30चा वेळ आहे, त्यामुळे कदाचित भक्त थोडे मंदिरामध्ये कमी दिसत आहेत। मित्रांनो, बल्लाळेश्वर गणपती मंदिर, पाली, तालुका सुधागड, जिल्हा रायगड या ठिकाणी मी आत्ता आहे आणि मंदिराच्या समोर एक आपण थोडासा तलाव आपण पाहू शकता आणि पाठीमागं कोकणचं नैसर्गिक सौंदर्य। मित्रांनो, अष्टविनायकाचे जे महाराष्ट्रातले 8 गणपती आहेत त्यामधील बल्लाळेश्वर हा 3रा गणपती आहे आणि या गणपतीचं वैशिष्ट्य आहे की गणपतीचा जो भक्त होता बल्लाळ, त्या भक्ताच्या नावावरूनच या गणपतीला ओळखलं जातं, म्हणजे बल्लाळेश्वर म्हणून। मित्रांनो, सरसगड आणि आंबा नदीचा जो मध्यभाग आहे त्या मध्यभागावर या पालीचं बल्लाळेश्वराचं मंदिर येतं आणि अष्टविनायकामधल्या जे 8 गणपती आहेत त्या 8 गणपतीमधलं वरद विनायकाचं, त्याचप्रमाणे हे बल्लाळेश्वराचं मंदिर अतिशय निसर्गरम्य आणि सुंदर वातावरणामध्ये कोकणाच्या निसर्गामध्ये असल्यामुळं या ठिकाणी आल्यावर आनंद सुद्धा मिळतो। आता आम्ही 2:30 वाजता दर्शनासाठी आलो होतो। मंदिरात अगदी कमी गर्दी होती, दर्शन झालं, फार बरं वाटलं। गणपती बाप्पा मोरया। मित्रांनो, 2:30 वाजता मी रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील पाली या गावी आलो होतो बल्लाळेश्वर गणपतीचं दर्शन घेण्यासाठी। तर आमच्या व्लॉगच्या माध्यमातून जे महाराष्ट्रातले 8 गणपती आहेत त्यावर आम्ही व्हिडिओ बनवलेले आहेत। आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा। आणि मी तर सध्या बल्लाळेश्वर मंदिराच्या अगदी पुढच्या बाजूला पाली या गावामध्ये आहे। माझ्या पाठीमागे जे तुम्हाला डोंगर दिसतोय त्या डोंगराच्या खालच्या बाजूला बल्लाळेश्वराचं मंदिर आहे। तर मी या ठिकाणी थांबणार आहे। आमचा हा व्लॉग आपणास कसा वाटला त्याबद्दल कमेंट्स करा, या व्हिडिओला लाईक करा। या ठिकाणी मी थांबतो। धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया।